आज आपण दिवाळी फराळामध्ये सगळ्यात पहिला केला जाणारा पदार्थ म्हणजे गोड शंकरपाळी. झटपट बनते आणि लहानांपासून आजोबांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये शंकरपाळी पाहूनच कळालं असेल की शंकरपाळीला किती लेयर्स पडले आहेत. अगदी खुसखुशीत बिस्किटांसारखी भरपूर लेयर्सवाली, तोंडात पटकन विरघळणारी आज आपण अशी शंकरपाळी बनवतोय. पण अगदी पारंपरिक पद्धतीनं शंकरपाळी बनवतोय. यामध्ये खूप जास्त डालडा किंवा तुपाचा वापर आपण केलेला नाही. त्यामुळं तेलामध्ये अजिबात ही शंकरपाळी वितळणार नाही आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत बनेल अशीच आपण शंकरपाळी बनवतोय. तर मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. आपण सुरुवातीला एक बॅटर तयार करतोय. त्यासाठी आपण एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी आपण दूध घेणार आहोत. इथं आपण वाटीचं प्रमाण वापरलं आहे कारण की सगळ्यांच्या घरी वाटी असते. त्याच वाटीनं आपण साखर मोजून घेणार आहोत. तेवढीच वाटी 1 वाटी आपण साखर घेणार आहोत. साखर आपण प्लेन करून घ्यायची आहे, शीग लावायची गरज नाही आहे आणि ती साखर आपण दुधामध्ये मिक्स केलेली आहे. त्यामध्ये आपण इथं डालडा वापरलेला आहे. तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही साजूक तूप वापरू शकता. परंतु डालडा किंवा तूप नेहमी वापरताना नेहमी वितळवून घ्यायचं जेणेकरून आपलं प्रमाण चुकणार नाही. आता आपला डालडा मेल्ट झालेला आहे तर तो आपण आता वाटीमध्ये काढून घेणार आहोत. जेवढी आपण साखर घेतलेली आहे आणि जेवढं दूध घेतलेलं आहे तेवढाच आपण डालडा किंवा तूप वापरणार आहोत. इथं बरोबर 1 वाटी आपण तो डालडा घेतलेला आहे आणि तो दुधामध्ये आता त्या घालणार आहोत. इथं आपलं प्रमाण पाहू शकता. 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी दूध एवढंच प्रमाण घेणार आहोत आणि हे आपण गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. आणि हे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आणि कमी गॅसवर आपण हे थोडं गरम करून घेणार आहोत. उकळायची गरज नाही आहे, फक्त त्यातली साखर मेल्ट करून घेणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे की जेणेकरून आपल्या शंकरपाळीला अजून जास्त टेस्ट यावी यासाठी. टिप्स मधून मी पदार्थामध्ये देत असते की ज्यामुळे तुमचा पदार्थ अजिबात चुकणार नाही. त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचे पदार्थ नक्कीच परफेक्ट बनतील. आपल्याला पीठ मळायचं आहे. त्यासाठी हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत. त्यासाठी मी परातीमध्ये ओतलेलं आहे आणि थोडंसं आपण थंड करायसाठी पळीनं थोडंसं आपण हलवून घेणार आहोत की जेणेकरून आपलं हे मिश्रण लवकर थंड होईल. जी काही साखर थोडीशी मेल्ट व्हायची राहिली असेल तीही आपण मिक्स करून छान मेल्ट करून घेणार आहोत आणि थोडंसं कोमट असं मिश्रण करून घेणार आहोत. हे मिश्रण जर तुमचं परफेक्ट असेल तर तुमची शंकरपाळी अजिबात चुकू शकत नाही. अगदी व्यवस्थित छान भरपूर लेयर्सवाली कुरकुरीत अशी शंकरपाळी बनते. आता यामध्ये आपण मैदा घालणार आहोत. जेवढं बसेल एवढा मैदा यामध्ये घालायचा असतो. तर साधारण माझा 4.5 वाटी मैदा यामध्ये बसलेला आहे. जो मगाशी आपण प्रमाण वाटीचं घेतलं होतं त्याच वाटीनं मी 4.5 वाटी बरोबर प्रमाण आपल्याला एवढ्या मिश्रणासाठी लागलेलं आहे. म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त मैदा आपल्याला लागलेला आहे. तुम्ही इथं मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाच्या सुद्धा शंकरपाळ्या करू शकता. त्याही खूप सुंदर होतात, चवीला खूप जास्त छान लागतात. इथं एवढं पीठ मळायला मला साधारण 4 वाटी पीठ लागलं आणि नंतर परत मी अर्धी वाटी मैदा घेतला आणि तो व्यवस्थित घट्ट असं पीठ आपल्याला मळायचं आहे. खूप जास्त घट्टही मळायचं नाही कारण की मिश्रण गरम आहे. तोपर्यंत ते मऊ राहतं आणि ज्यावेळेला आपण 15-20 मिनिटांनं करायला घेतो त्यावेळेला खूप जास्त कडक होतं आणि खूप जास्त चिरा जातात. त्यापेक्षा सुरुवातीला मळतानाच थोडं मऊसर असं पीठ मळायचं म्हणजे छान शंकरपाळ्या बनतात आणि खुसखुशीत आणि लेयर्स भरपूर छान पडतात त्याला. शंकरपाळीचं पीठ मळताना खूप जास्त मर्दून जास्त घ्यायचं नाही. जरासं असं ओबडधोबड पीठ मळायचं की जेणेकरून त्या शंकरपाळीला लेयर्स चांगल्या पडल्या पाहिजेत. आता मी थोडासा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि थोडासा आपण एकसारखा करून हे मळलेले पीठ साधारण 15 ते 20 मिनिटासाठी गार होण्यासाठी आपण हे ठेवणार आहोत आणि नंतर आपण याच्या शंकरपाळ्या करणार आहोत. 15 ते 20 मिनिटानंतर तेल तापत ठेवलेलं आहे सुरुवातीला आणि आता आपण ह्या शंकरपाळ्या करायला घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला हे पीठ थोडं मर्दून घ्यायचं की जेणेकरून थोडं कडक झालेलं असतं. हे जसं गार होत जातं तसा तो डालडा किंवा तूप असतं ते कडक होत जातं आणि पीठ थोडं कडक व्हायला सुरुवात होते. त्यावेळेला त्यामुळं प्रत्येक वेळेला गोळा करताना मर्दून घ्यायचा गोळा आणि नंतर लाटायला घ्यायचं म्हणजे खूप जास्त चिरा जात नाहीत. या पद्धतीनं तुम्ही पीठ भिजवलं तर तुम्हाला ते कुटायची गरज नाही आहे किंवा खूप जास्त वेळ भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही आहे. 15-20 मिनिटामध्ये छान शंकरपाळ्या बनतात, झटपट बनतात. सुरुवातीला गोळे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे मग आपल्याला लाटायला पटपट जमेल. शंकरपाळी लाटताना खूप जास्त पातळ लाटायची नाही, जाडसरच अशी आपण लाटणार आहोत की जेणेकरून भरपूर लेयर्स आपल्या शंकरपाळीला पडले पाहिजेत. इथं पाहू शकताय मी केवढी अशी लाटलेली आहे लाटी ती. आता आपण त्याला व्यवस्थित शेप देऊन घेणार आहोत चौकोनी की जेणेकरून आपल्याला चौकोनी व्यवस्थित विकतच्यासारख्या शंकरपाळ्या दिसल्या पाहिजेत. यासाठी मी त्या लाटीला साईडनं कट करून व्यवस्थित असा चौकोनी शेप देऊन घेणार आहे. साईडच्या कडा काढून टाकल्या म्हणजे ज्या चिरा गेलेल्या कडा असतात निघून गेल्या
की व्यवस्थित चौकोनी शेप तयार होतो आणि व्यवस्थित अशा चौकोनी शेपच्या शंकरपाळ्या तयार होतात. आता शंकरपाळी नेहमी चौकोनी शेपमध्ये असते, म्हणून मी इथं चौकोनी शेपमध्ये शंकरपाळी कट करत आहे. एक नम्र निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच परफेक्ट रेसिपी तुम्हाला पाहता येतील. इथं आपण शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत. शंकरपाळ्या एकाच वेळेला सगळ्या लाटून पाडून ठेवायच्या नाहीत, नाहीतर मग काय होतं आपल्याला समजत नाही की त्याचा व्यवस्थित तळल्या जात आहेत की नाही. आता ह्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की एवढी जाडी आहे आपल्या शंकरपाळीला. तेलही छान गरम झाले तर त्यामध्ये आपल्या शंकरपाळ्या टाकून घेऊया. खूप जास्त गरम तेलामध्ये आणि खूप जास्त प्रमाणात शंकरपाळी टाकायची नाही तेलामध्ये. एकाच वेळेला खूप जास्त शंकरपाळ्या टाकल्या गेल्या आणि कमी तेल असेल तर त्यावेळेला शंकरपाळी वितळू शकते. आपण अगदी जेवढं तेलाचं प्रमाण आहे तेवढ्याच प्रमाणात आपण शंकरपाळी टाकणार आहोत आणि शंकरपाळी टाकल्यानंतर आपण अशी चमच्यानं फक्त फिरवून घेणार आहोत. ज्या पद्धतीनं आपण गुलाबजाम कसे तळताना फक्त असं चमच्यानं फिरवून घेतो त्या पद्धतीनं घ्यायचं की जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या मोडणार नाहीत. इथं पाहू शकताय किती छान फुललेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या. थोड्याशा लालसर झाल्यानंतर आपण थोड्या मग पलटून घेणार आहोत. त्यानंतर आपण झारा घालायचा आहे. जोपर्यंत शंकरपाळीला थोडा रंग येत नाही तोपर्यंत झारा घालायचा नाही. तोपर्यंत फक्त चमच्यानं आपण अशा फिरवून घ्यायच्या शंकरपाळ्या. मी लहान होते त्यावेळेला आमचे दादा म्हणजे माझे वडील ज्यावेळेस शंकरपाळी घेऊन यायचे सायकलवरून एका रुमालामध्ये बांधून, पूर्वी काय असं बिस्किटं किंवा चॉकलेटं नव्हती, त्यावेळेला त्या विकतच्या शंकरपाळ्या खूप जास्त फुललेल्या असायच्या. त्यावेळेला मला खूप अट्रॅक्शन असायचं की घरातल्या शंकरपाळ्या एवढ्या फुलत नाहीत आणि बाहेरच्याच का एवढ्या फुलतात. तर त्यावेळेला मला माहीत नव्हतं की त्यामध्ये सोडा वापरला जातो. परंतु आपण सोडा न वापरता इतक्या छान फुललेल्या अगदी विकतच्यासारख्या बिस्किटासारख्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. इथं पाहू शकताय आपली शंकरपाळी एकसुद्धा वितळली नाही. अगदी छान मस्तपैकी फुललेल्या आहेत शंकरपाळ्या आणि अगदी कुरकुरीत बिस्किटासारख्या फुलून वरती आलेल्या आहेत. आणि शंकरपाळी तळताना स्टेप बाय स्टेपच शंकरपाळी तळायच्या. खूप जास्त गरम तेलामध्ये तळायच्या नाहीत. मीडियम गॅसवरती अगदी 20 ते 25 मिनटं एक घाना तळायला ह्या शंकरपाळ्याला वेळ लागतो. घाना तळून झाल्यानंतर मी दुसरा लाटी लाटून घेतलेली आहे. पाहू शकताय मी सगळ्या एकाच वेळेला लाटलेल्या नाहीत, कारण की ज्यावेळेला तुम्ही एका वेळेला लाटून ठेवता त्यावेळेला त्या कोरड्या पडतात आणि मग तेलामध्ये व्यवस्थित फुलत नाहीत. एक लाटी तळून झाल्यानंतर आपण दुसरी लाटी पाडून नंतर मग तळून घेणार आहोत. तेल थोडंसं माझं कमी झालं होतं म्हणून मी त्यामध्ये तेल ओतलं परत आणि नंतर आपण शंकरपाळी थोडी गरम झाल्यानंतर टाकलेली आहे. ज्यावेळेला शंकरपाळी सोडतो त्यावेळेला तेल अंगावर उडू नये यासाठी झाऱ्यावरती शंकरपाळ्या घ्यायच्या आणि तेलामध्ये अलगद साईडनं सोडायच्या की ज्यामुळं आपल्यावर अंगावर तेल उडणार नाही. इथं पाहू शकताय दुसराही घाना किती छान फुललेला आहे. एकदम छान तळून अशा आपल्या फुललेल्या बिस्किटासारख्या शंकरपाळ्या झालेत. अगदी चारपट फुललेली आहे ही शंकरपाळी. साधारण 4.5 वाटी पिठाचे माझे हे मोठे मोठे 4 गोळे बरोबर तयार झाले होते. 4 घाणे आपले निघालेले आहेत. इथं पाहू शकताय सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आणि काढताना मी मगाशी सांगितलं नाही अशा चाळणीमध्ये काढायच्या की जेणेकरून एक्सेस ऑइल नसतंच याच्यामध्ये, तरीसुद्धा चाळणीमध्ये काढलं म्हणजे छान व्यवस्थित गार होतात. शंकरपाळी पूर्ण थंड झाल्यानंतरच डब्यात भरून ठेवावी एअरटाईट, म्हणजे मग खुसखुशीत राहते. अगदी छान कुरकुरीत बिस्किटासारख्या फुलणाऱ्या आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. शंकरपाळीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. शंकरपाळी चुरल्यानंतर तुम्हाला या आवाजावरून कळालाच असेल किती कुरकुरीत खुसखुशीत छान अशी शंकरपाळी तयार झाली आहे. भेटू एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.